असं वाटतंय कधी जातात. आमच्या लेक पुण्यातून आहेत ना, हा पण आमच्या गावाला 10 माणसं आली तरी सापात्या लेकांचे तर 2 गेले तरी नाही. आणि शहरा ठिकाणी गेलं ना, हा तुम्ही अर्धा चहा टाकू का? हा अर्धा घेताय का हा, फुल नाही घेताय? घेताय नाही, टाकू का? अर्धा टाकू का? हा एवढी अर्धी पोळी खा. खाणार का असं म्हणतात ना, पण गावकरच नाही पूर्ण जेवण सगळं. आमच्या गावाकडे कधी या हा. फुल जेवणच. आता पुढच्या वेळेस मग तुमच्या गावातच मुक्काम आमचा तेव्हा का या गावात या ड्रोनच्या मध्ये. आटकरवाडी इकडे हे खाली. गाव इकडे आहे, हा. ह्या बाजूला. चला बा, दोघींच्या घरी आणणार आहे पुढच्या वेळेस नाही आता. आणि इकडे काहीच अमृतेश्वर मंदिर आणि तोफ आहेत. हे तोफ आहे आणि हे गाड आहे घास कोफेचा. हे आत्ता बनवलेला लाकडाचा आणि तोफ. नंतर असा गोळा टाकायचा, मागणं बत्ती लावायची. मला दाखवतो बत्ती कुठं लावतात ते. आणि बत्तीचं काय टाकलं, ह्याच्या खाली गेलं बत्तीचं मे बी. खाली बत्ती असायची अशी वात त्याला बोलतो आपण. इथं नाग लावायची की ते गोळा फुट जायचा. इथं जे ओरिजिनलचं आहे तर चाका अशीची ती. हे आत्ता बनवलेलं आहे. हा एक तोफ आहे इथं. गाईज तुम्हाला एक गोष्ट मी दाखवतोय. हे बघू शकता माझ्या मागं तोफ. ही माझ्या मागं तोफ आहे आणि हा माझा बारूद. हे बघा बारूद आणि तोफ दोन्ही एकत्र आलेत. बघू शकता बारूद माझा घरचा बारूद आहे, आमचा घरचा बारूद. कधी पण फुटू शकतो तो गाईज. आणि तो सायलेंट बारूद आहे, सायलेंट बारूद. असं धमक्याने नाही पडत, हळूहळू फुटतो. आणि तर त्या मागं अजून एक मंदिर आहे अमृतेश्वर. मला दाखवतो मी हे मंदिर आहे, ते अमृतेश्वर मंदिर. तर आतमध्ये जाऊयात गाईज, मला दाखवलं आतमध्ये कसं आहे. ते आहे अमृतेश्वर मंदिर किल्ल्यावरचं. जाऊयात आतमध्ये, आपण दर्शन घेऊयात. या मालकीनबाई जोडीने दर्शन घ्या माझ्याबरोबर. या तिडीने तर तिडीने आपण दर्शन घेतो आहे मंदिराचं. हे गाईचं मंदिर आहे, अमृतेश्वर मंदिर हे तवाचंच मंदिर आहे. आता ते सजावट केलं असेल हे मंदिर आहे. मूर्ती घंटा वाजवा. ये व्हेरी गुड जू. घंटा आहे मम्मा, ती घंटा. ये चला, असं हे मंदिराचं दर्शन पण झालेलं आहे. एक प्रदक्षिणा मारत मला दाखवतो कसं आहे परिसर मंदिराचा. इकडून झाडं वगैरे लावले. हा समाधीच्या साईडचा भाग आहे, बघू शकता. हा जायला जागा इकडं. हे काय माहीत नाही, हा मागचा भाग आहे मंदिराचा, मागचा भाग. हे काय माहीत नाही, तर कोणाला माहीत असेल मे बी हे नारळ फोडायला वगैरे केलं असेल. हे माहीत नाही काय ते, तर कोणाला माहीत असेल तर कमेंटमध्ये सांगा. तर हा आहे असा मंदिराचा परिसर. मस्त झाडं वगैरे लावलेली आहेत. झाडं पण कशाचं माहीत नाही, पहिल्यांदा बघतो झाडं नाही. झाडावरती पण गवत वगैरे लागायचं, बघू शकता. म्हणजे किती जुनं झाड आहे. त्याच्यावरती पण गवत आहे, बुरशी वगैरे लागली आणि तवाच झाड आहे. असा आहे आपला इतिहास जो अजून टिकला आहे. आणि जर तुम्ही स्वच्छ ठेवाल तर अजून टिकेल. असंच कचरा करत राहील तर नाही टिकणार तो. आता आपण परत जातोय पुढं कल्याण दरवाजाकडे. इथं आपण आलो, एक टाका आहे इथं. तिथं 12 महिने पाणी असतं, पिण्याचं पाणी. जे गडावरची माणसं राहतात ते इथलंच पाणी पितात. एकदम थंड असं पाणी असतं. देव टाकायचं नाव आहे, देव टाके. दाखवतो तुम्हाला देव टाके. मला पायऱ्या कशी दगडी पुरून ह्या पायऱ्या बनवल्यात दगडांमध्ये खाली यायला. हे बघा कचरा, बाटल्या फुटल्या आणि पाणी बघायचं स्वच्छ असं पाणी. इथलं पाणी पिण्यासाठी वापरतात. तर इथं एवढं शहाणी माणसं आहे, ते ह्याच्यामध्ये पण त्या बाटल्या फेकल्यात. काहीच काय करायचं आहे माणसांना. मला तर वाटतं ह्या इथं बलीकडे बुरून जावं आणि ढकलून द्यावं या सगळ्यांना. जे असे करतात त्यांना कडेलोट, डायरेक्ट कडेलोट. सुट्टीच नाही अशांना मग. जास्त नाही. हा गाईच कल्याण दरवाजा. इथून कधी आपले मावळे महाराज आले असतील, बघू शकता. हे मावळ्यांसाठी बसायला जागा आहे. देवळी आहे, बघू शकता. मोठी देवळी.
इकडे पण एक मोठी देवळी आहे, इथं माशाली वगैरे आहेत. हे बघा गाईज, हे उद्योग जे केलेत ना, आता हे बाटलीत काय भरलंय काय सांगू तुम्हाला मी. हे असे शहाणे येतं का इथं कोपऱ्यांमध्ये. या सगळ्या अवलंजी आहेत ना, त्या औरंग्याच्या आहेत, जे असं करतात. गडावरती आपल्याला महाराज पण भेटलेत, बघू शकता खाली. हे बघा महाराज पण भेटले आपल्या गडावरती. म्हणजे आजची आपली मोहीम ही सक्सेस झालेली आहे. काही हत्ती बघून घ्या बघा कसं बाजून असं हत्ती. खरंच म्हणजे मी ह्या माझ्या बायकोची नजर तीक्ष्ण आहे, पारखी नजर आहे, पारखी. म्हणूनच माझ्यासारखा हिरा तिने पसंत केला. आणि तुझ्या नजरेतूनच आपल्याला हा हत्ती भेटलेला आहे, बघू शकता. काहीच म्हणजे काय काय केलं तेव्हाच्या काळामध्ये, हे आपल्या डोक्याच्या बाहेरचं काम आहे. एवढं हा ते वरती ना त्रास देते बघितलं. तो हत्ती आहे हा बघा, त्याच्यावरती भुरशी वगैरे लागलं, साफ केला ना मस्त दिसेल तो. जीव पण दाखवते इकडं काय तिकडं काय. कुठं आहे मामा हत्ती? हत्ती कुठे बाबा? तिकडं हत्ती आहे बघा. म्हणजे माझ्या पोरीला आहे किती तिच्या गडकोटांबद्दल अभिमान आहे. बघा तिला काय चाललंय. बस बाबा एकच हत्ती आहे, बस हात दुकान आपलं. चला तर ही पण बघता का कल्याण दरवाजाची कमांड राहिली आहे बघा. गावात लाकूड आहे दरवाजाचं, तर अजून आपल्याबरोबर आठवण म्हणून घेऊन जातो आहे. ह्या गडावरची थोडी माती, सिंहगडची माती. गाईज हे आपण आपल्यासोबत घेऊन जातो सिंहगडची माती. हा आपला असं आता 1 2 3 4 चौथा किल्ला. म्हणजे तसा 5वा 6वा होता आहे, पण चौथा आहे असं. काय म्हणतो मामा, कसं वाटलं तुला गडावरती येऊन? छान छान करा, छान 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 वाटलं माझा राजांचा गड. छान छान करा. महाराज परत एकदा आपल्या गडाचा निरोप घेऊन आता परत जातोय परतीच्या प्रवासाला. जसं मी प्रत्येक व्हिडिओमध्ये बोलतो, आत्ता इथून जाईल तरच पुन्हा दुसऱ्या कुठल्या तरी गडावरती भेटेल. एकदम असं जड मनाने आता परत आपण गड हा खाली उतरतोय. तिथं तर जीव आपल्याला गडाचा इथं सांगते की इकडं हे होतं, तिकडं ते होतं. कुठं होतं? हां तिकडं होतं बघा. म्हणजे लेकीला पण बापागतच आपल्या इतिहासाची आवड आहे, गड किल्ल्यांची आवड आहे. रक्त माझंच होते त्यामुळंच ते. वाळण्याचं पाणी शेवटी वाळण्यालाच जाणार. कसा कॅमोफ्लॉजमधला आपला हा, आणि एवढी मोठी पाली बघू शकता. तर तेच मी सांगू ना मग, अशी गड किल्ल्यावरती तुम्ही याल तर थोडं सांभाळून या, कारण असं काही बसलं आहे की तुम्हाला कळणार नाही लगेच. बघा एवढं मोठं इथे, म्हणजे आपल्या घरातल्या पालीपेक्षा डबल आहे, टिबल आहे पूर्ण हा व्ह्यू बघा. आणि इकडे बघायची नदी पण आहे मागे. हा धुक्यामध्ये क्लिअर दिसत नाहीये, पण मागे नदी पण वाटते एक. जाता जाता काहीच हा शेवटचा एक दरवाजा बघून जावा. परत आपण अरे कागद वाळला मग अशी इकडे होता, आता इकडे झालाय. ज्यांनी पण लिहिलंय गुड जॉब. पण ते ज्यांनी वाचलंय किंवा ज्यांना वाचता येतंय त्यांनी त्याच्यावरती तसं केलं तर बरं आहे, नाहीतर त्या वाचण्याचा त्या लोकांना काहीच फायदा नाही. असं वाटतंय कधी जातात. आमच्या लेक पुण्यातून आहेत ना, हा पण आमच्या गावाला 10 माणसं आली तरी सापडतात लेकांचे, तर 2 गेले तरी नाही. आणि शहरा ठिकाणी गेलं ना हा तुम्ही अर्धा चहा टाकू का? हा अर्धा घेताय का हा, फुल नाही घेताय? घेताय नाही, टाकू का? अर्धा टाकू का? हा एवढी अर्धी पोळी खाणार का असं म्हणतात ना, पण गावाकडंच ना पूर्ण जेवण सगळं. आमच्या गावाकडं
कधी या हा. फुल जेवणच आता पुढच्या वेळेस मग तुमच्या गावातच मुक्काम आमचा जेव्हा का या गावात या ड्रोनच्या मध्ये आटकरवाडी इकडे हे खाली मावशी इकडे आहे हा. आणि ह्या बाजूला. चला बा दोघींच्या घरी आणणार पुढच्या वेळेस मी आता बरोबर. या 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 तुमचं नाव सांगा म्हणजे आम्हाला ओळख हा सुमित तडवळकर नाव आहे माझं टाका. आणि या तुम्ही कधी पण या Guys. गाव नाटकरवाडी पुढच्या वेळेस आपण या दोन मावशींच्या गावाला जाणार जेवण करायला मुक्कामी या 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 मुक्कामी दोन या. मावशी या मावशी आणि या मावशी या मावशींचा बर्थडे उद्या तर ऍडव्हान्स मध्ये त्यांना हॅपी बर्थडे मावशी बरं 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 हॅपी बर्थडे पार्टी बिर्टी आपण पुढच्या वेळेस देऊन द्या मी सांगळे हळू मावशी होऊया हा बरं का हा हा आटकरवाडीचे सांगळे मावशी हा आणि मोरदारीची मंगल मावशी बर बर आपल्या वरती बसता का तुम्ही गाडावरती हा गडावाल ठीक आहे आमची हॉटेल असतात मंगल मावशीचं ध्येय असतं अच्छा आम्ही जेवण देतो बर बर तर पुढच्या वेळेस आलं तर बेटा मंगल मावशीन काय नाव म्हणलं मावशी दही दही मंगल मावशीन दुसऱ्या मावशींचं नाव काय अनेक इमल मावशी विमल मावशी हा सांगळे मावशी सांगळे मावशी मंगल मावशी आणि विमल मावशी हा, यांच्याकडे या म्हणलं तरी चालेल. एकच. हा विमल मंगल म्हणलं तरी चालेल. आपली जेवण बिवण सगळ्याची सोय होईल इथं होईल 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 या तुम्ही कधी पण या तरी पण या नाही तर गाडावरती इथं या हॉटेलवर. गडावर या गडावून जाऊ घरी हा. चालेल 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 गाईज विक्रेत या हा मंगल मावशी दादा तिथं हा दाखवायचा कोणी सांगू शकतं ही बरं बरं चालेल मावशी तुम्हाला भेटून चांगलं वाटलं बरं 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 पोऱ्या मस्त पार्टी करा बर्थडेची चालतंय, या तुम्ही हा नाही केली तर मग बोला नाही नाही उद्या आम्ही तर नाही, पण तुम्ही करा हा हा बाय करा आमच्या व्ह्युअर्सला आमचा देवीचा वाढदिवस आहे उद्या. बाय बाय ठीक आहे भेटू परत गाडावरती आल्यावर बाय मावशी हा बाय या कधी आले तर तर गाईज आपली आता जेव्हा खावायची सोय झाली आहे गाडावरती पुढच्या वेळेस आलं की आपण तिकडे जायचं मंगल मावशी विमल मावशी आणि कुठली सांगळे मावशी 3 मावश्या भेटल्या आपल्याला आणि आपला सिंहगडावरचा सनसेट तो सांगतोय की आता आपली वेळ झाली आहे परत घरी जायची आता परत निघतोय घरच्या दिशेने इथं आपली थांबली माहिना